हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा मराठीचा 7वा धडा पाहणार आहोत. राधाचे कुटुंब. ऐका व सांगा. ऐका व सांगा. आता खाली काय दिसत आहे चित्रामध्ये आपल्याला ते पाहूया. ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? ह्या पहिल्या चित्रामध्ये हे राधाचे कुटुंब आहे. म्हणजे काय? हे राधाचे कुटुंब आहे. राधा नावाची एक मुलगी आहे आणि तिचं हे कुटुंब आहे. इथं आजोबा आहेत, हा एक तिचा भाऊ असेल, ही तिची मम्मी, ही राधा दिसते, हे त्यांच्या घरातलं बाळ, हे तिची काकी काका, अशा प्रकारे हे अजून कोण आहेत असे त्यांचे हे फॅमिली आहे, म्हणजे तिचे कुटुंब आहे. आता पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय ते आता आपण पाहूया. पुढच्या चित्रामध्ये काय आहे? राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात. म्हणजे काय तर राधा आहे ना, तिच्या घरातले सगळे लोक काय करतायत? एकत्र बसून जेवण करताय. आपल्याला हे शिकायचं की एकत्र कुटुंब कसं असतं, म्हणजे कशी असते फॅमिली. सगळे लोक काय करतायत? जेवायला बसलेत. आता तुमच्या घरात किती लोक आहेत बरं? जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या घरात फक्त मम्मी पप्पा, तुम्ही, तुमचा भाऊ एवढेच असेल. आजी आजोबा नसतात, कारण की आजी आजोबा कुठं असतात? गावाकडे असतात. जर गावाकडे तुम्ही राहत असताल ना, तर तुमच्या घरी असे एकत्र कुटुंब असन, सगळे एकत्र रात्रीचं जेवतात, असं रात्रीचं बसून जेवण करतात एकत्र फॅमिली. आता खालच्या चित्रामध्ये काय दिसतंय ते पाहूया. ह्या तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय? इथं काय दिसतंय? एक अशी बाग दिसते आणि त्याच्यामध्ये लोक काय करताय? झाडे लावताय. राधाचे कुटुंब परस बागेत वेगवेगळी कामे करतात. राधा त्यांना कामात मदत करते. म्हणजे राधा नावाची एक मुलगी ना, तिची फॅमिली म्हणजे तिचे कुटुंबातले मम्मी पप्पा आजी आजोबा ते काय करतात? ते परस बागेत काम करताय. राधा पण त्यांच्यासोबत काम करते. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय ते पहा बरं. राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात. सहलीमध्ये मजा करतात. म्हणजे सहलीला जातात म्हणजे कुठेतरी बाहेर फिरायला जातात. तर ते काय फिरायला, इथं आजी आजोबा बसलेले इथं, हा मुलगा काय बदक बघतोय, इथं छोटासा बदक आहे. हे काय करतात? जेवण करतायत. म्हणजे असं ते मज्जा करायला ते काय केलेले इथं? बाहेर गेलेले इथं. आपण हा धडा आता शिकलोय ना, तर आता आपण ह्याच्यावर प्रश्न पाहूया. तुम्ही ह्याचं उत्तर सांगायचं, ठीक आहे? पहिला प्रश्न काय आहे? राधाच्या कुटुंबात कोण कोण आहेत? तर पहिल्या चित्रात तुम्ही काय काय बघितलं? राधाचे मम्मी पप्पा आजी आजोबा, काय काय तुम्हाला जे जे त्या चित्रात दिसते ना ते सांगायचे. दुसरा प्रश्न आता, राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते? सुट्टीच्या दिवशी कुठे जातात? ते सहलीला जातात, म्हणजे फिरायला जातात. इथं दाखवलं नाही. राधाच्या कुटुंबातले लोक कुठे गेले? सहलीला गेले. म्हणजे ह्या चित्रामध्ये ते कुठे गेले? सहलीला, सुट्टीच्या दिवशी. आता इथं तिसरा प्रश्न, राधाच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही सर्वजण घरातील कोणती कामे एकत्र करतात? म्हणजे काय? राधाचे कुटुंब कसं परस बागेत गेले होते. इथं परस बागेत काय करायला? झाडं लावायला, म्हणजे काम करायला. तर त्यांनी विचारलंय तुम्हाला की तुमच्या घरातले आणि तुम्ही स्वतः मिळून कुठं काम करायला जातात का? तुम्ही रानात जात असताना कांदा लावायला किंवा ऊस खुरपायला असं काही काम करतात का तुम्ही एकत्र? तेच त्यांनी विचारलं आहे. आता चौथं आहे, तुम्ही घरातील व्यक्तींना कोणकोणत्या कामात मदत करता? आता समजा तुमचं नाव राधा आहे, समजा मुलगी असेल तर, आणि मुलगा असेल तर कृष्ण आहे. तुम्ही तुमच्या घरात काय काय कामात तुमच्या आईला किंवा वडिलांना मदत करतात? तेच त्यांनी विचारलेलं आहे. आता प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं वेगळं असन. हा एवढाच धडा होता. हा धडा इथे संपलेला आहे. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.